मंडळी, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने जी मराठीवर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या रूपाने ती निर्मिती क्षेत्रात उतरली। गेल्या वर्षी 13 मार्चपासून अक्षरा अधिपतीच्या अनोख्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला। आता लवकरच या मालिकेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर शर्मिष्ठा राऊत आणि तिचा पती तेजस देसाई यांनी मिळून तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेची निर्मिती केली आहे। त्यांच्या या मालिकेला यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील भरभरून यश मिळालं आहे। त्यामुळेच आता अभिनेत्रीची निर्मिती संस्था एक पाऊल पुढे टाकत प्रेक्षकांसाठी आणखी एक मालिका प्रदर्शित करणार आहे। तर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली नवरे मिळे हिटलरला ही मालिका लवकरच झी मराठीवर प्रसारित होणार आहे। या मालिकेतून हिंदी कलाविश्वातील नावाजलेला अभिनेता राकेश बापट याचं छोट्या पडद्यावर पुनरागमन होणार आहे। या मालिकेत तो अधिराम जहागीरदार ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे। या मालिकेच्या प्रोमोमध्ये त्याची पहिली झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे। तर अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली। या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, आमची दुसरी मालिका निर्माते म्हणून घेऊन येतोय तुमच्या भेटीला, नवरे मिळे हिटलरला। झी मराठीवर आमच्या पहिल्या मालिकेला तुला शिकवीन चांगलाच धडाला भरभरून प्रतिसाद देत आहे। तसाच रसिक मायबाप तुमचा आशीर्वाद या मालिकेवर सुद्धा राहू दे अशी पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाने ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे। तर तिच्या या पोस्टवर बऱ्याचशा मराठी कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे। यामध्ये अभिजित खांडकेकर, कविता मेंढेकर, सुकन्या मोने, जान्हवी किल्लेकर, प्रतीक्षा लोणकर अशा बऱ्याचशा अभिनेत्रींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत। तर शर्मिष्ठा राऊतची निर्मिती असलेल्या आगामी मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।